चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। पहिले तुम्ही या व्हिडिओला लाईक करा। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी खुश खबर मी घेऊन आलेलो आहे। हो, खुश खबर। तर काय आहे खुश खबर? तर बघा, पुन्हा 1500 रुपये लाडक्या बहिणींनो, दिवाळी निमित्त पुन्हा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आणि सोबत हे बघा, सोबत 6000 रुपये पण। आता ही अपडेट जी आहे ही अपडेट आताच आलेली आहे, त्यामुळे सर्वप्रथम अपडेट तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात, त्यामुळे कंटिन्यू मी जी काही माहिती तुम्हाला सांगत आहे ती लक्षपूर्वक ऐका, कारण आजचा हा व्हिडिओ माझ्या माता बहिणींसाठी आहे, लाडक्या बहिणींसाठी आहे। हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पुन्हा 1500 रुपये पाहिजे असतील, कारण सुरुवात आज झालेली आहे, तुमच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये सुरुवात झालेली आहे। जरी अजूनपर्यंत खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल तर व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता पुन्हा येईल। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। सोबत 6000 रुपये कशाचे मिळत आहे, बोनस आहे का? चला त्याबद्दल पण सांगतो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व तुम्हाला सांगतो मी। तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। हे बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, तर हप्त्यासाठी 410 कोटी रुपये मंजूर, ही आताची सर्वात मोठी खुशखबर आहे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। बहिणींनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला सांगत असतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये, गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो, त्यामुळे तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघता, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद। असंच प्रेम कायम असू द्या आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करत राहा, ओके। हे बघा, तर 410 कोटी रुपये मंजूर। आता तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे, बरोबर? सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी आता जमा करण्यात आला आहे, परंतु आज अजून जिल्ह्यात वाटप सुरू झाले। तर सर्व जिल्ह्यात सरसकट हप्ता येणे सुरू झाले, पुन्हा 1500 रुपये। आता हा जो चालू महिना आहे, या चालू महिन्याचा हा हप्ता आहे, ऑक्टोबरचे 1500 रुपये। आलं तुमच्या लक्षात? चला आता किती जिल्ह्यात हे पैसे आले त्याबद्दल माहिती बघा, आणि महत्त्वाचं मी तुम्हाला काय सांगत आहे, हे बघा, हे बोनस 6000 रुपये दिवाळीनिमित्त मिळत आहे, तर हे बोनस तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले, याबद्दल पण माहिती समजून घ्या। सत्य काय आहे ते सत्य समजून घ्या। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या चॅनलवर अशी कोणतीही माहिती दिली जात नाही की ज्यामुळे कोणाचं आर्थिक नुकसान होईल। जे सत्य आहे, जी बातमी आहे, आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशन पर्पज व्हिडिओ असतात, ओके। फक्त शैक्षणिक माहितीसाठी हे व्हिडिओ आहेत। आलं तुमच्या लक्षात? चला, जी माहिती आहे, जी बातमी समोर आली आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे, नवीन मी तुम्हाला काहीच सांगण्याचा प्रयत्न करत नाही, जे आहे तेच। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता सर्वांना KYC करायला सांगितलेलं आहे। भरपूर बहिणींनी, जवळपास माझ्या माहितीनुसार जवळपास 60% बहिणींनी KYC केलेलं आहे आतापर्यंत, 40% बहिणींची अजून KYC बाकी आहे, अशी माहिती मला मिळत आहे। त्यामुळे पटापट KYC करा। KYC जरी केले नाही तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो, त्यामुळे बहिणींनो KYC कंप्लीट करा। चला बघा, आता महत्त्वाची अपडेट, हप्ता येण्यासंदर्भात माहिती। राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी आता आनंदाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेमार्फत दरमहा तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता दिला जातो बहिणींनो, बरोबर? तर आता तुम्हाला जो 16वा हप्ता आहे, 15वा हप्ता तुम्हाला मिळाला, आता जो काही 16वा हप्ता आहे 1500 रुपये, हे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले। तर आता बघा, SMS किती बहिणींना आले ते मी तुम्हाला सांगतो, किती बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS आला त्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, एक एक माहिती कामाची आहे, तुमच्यासाठी माहिती आहे, ओके। तर बघा, KYC आता याबद्दल एक
महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो, कारण भरपूर बहिणींची KYC बाकी आहे, त्यामुळे अडीअडचणी भरपूर येत आहे KYC करताना. त्यामुळे एक माहिती मी तुम्हाला सांगतो, या वेळेत जरी तुम्ही KYC केली आणि मी स्वतः ते अनुभव केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो, लक्षपूर्वक ऐका. हे बघा, रात्री 12 नंतर तुम्ही KYC करा. मी केलेले आहे 12 नंतर, तर झालेले आहे सक्सेसफुली KYC कंप्लीट. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह पण दाखवलं होतं. जवळपास 12 नंतर 1 वाजेला मी KYC केली होती आणि झाली होती रात्री. तसेच एक अजून सांगतो, जरी एवढ्या रात्री पॉसिबल नसेल तर एक काम करा, सकाळी काय करा, तुम्ही सकाळी लवकर उठा आणि जवळपास 4 ते 6 वाजेच्या दरम्यान तुम्ही KYC करा. 100% लोड कमी असतो, त्यामुळे 100% KYC होऊन जाईल तुमची. आलं लक्षात? तर KYC करा. आता बघा, किती जणांना पैसे आले, किती जिल्ह्यात पैसे आले त्याबद्दल माहिती बघा तुम्ही आता. चला, किती जणांना आता हप्ता आला पुन्हा त्याबद्दल माहिती आलेली आहे, ती माहिती बघा. हप्त्यासाठी 410 कोटी रुपये मंजूर. लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिना अखेरपर्यंत येऊ शकतो. सणासुदीच्या काळात कदाचित महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान याबाबत लवकरच आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान आता KYC बाबत आणखीन एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना आता KYC करण्यासाठी 15 दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. बघा, 2 महिन्याची मुदत होती, आता 2 महिन्याच्या वरती अजून 15 दिवसची अजून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदतवाढ असणार आहे, एवढं लक्षात घ्या. पूरग्रस्त भागातील ज्या आपण बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही मुदतवाढ आहे 15 दिवसाची अतिरिक्त. पुढे बघा, इतर महिलांना नोव्हेंबरपर्यंत KYC करता येणार आहे. आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी KYC केली आहे. दररोज 4-5 लाख महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण होत आहे, असं मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी सांगितले. आता KYC प्रक्रियेसाठी तांत्रिक अडचणीवर देखील तोडगा काढला जात आहे. तर महिलांना KYC प्रक्रिया करण्यास विलंब लागत आहे. KYC प्रक्रिया करताना OTP येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत असून या समस्या सोडवून ही प्रक्रिया सुलभ करावी आणि KYCची तारीख वाढवावी अशी मागणी लाडक्या बहिणींकडून केली जात आहे. बघा, भरपूर लोड आत येत आहे, वेबसाईटवरती लोड आत येत आहे आणि त्यामुळे KYC पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे याकडे लक्ष शासनाने द्यायला पाहिजे आणि वेबसाईट चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे. मोठं सर्व्हर त्याला बटवायला पाहिजे, म्हणजे पटापट बहिणींची KYC होईल. आणि बहिणींनो, KYC करून घ्या बरं, सर्वांना KYC करणं गरजेचे आहे. आणि हे बघा, हे जे काही 410 कोटी रुपये मी तुम्हाला सांगितले, हे सप्टेंबरचा हप्ता आला तेव्हा हे मंजूर करण्यात आले होते. ऑक्टोबरचे जे काही निधी आहे तो मंजूर झालेला नाही अजून. आणि ऑक्टोबरचा हप्ता हे बघा सणासुदीनिमित्त दिला जाईल अशी माहिती मिळत होती, परंतु ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिना अखेरपर्यंत येऊ शकतो. आलं लक्षात? सध्या सोशल मीडियात ती चर्चा की दिवाळीनिमित्त हप्ता पुन्हा येऊ शकतो, परंतु शक्यतोवर माझ्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या शेवटीच तुम्हाला हप्ता मिळेल, कारण तशी काही अपडेट नाही, तसा काही निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे 1500 रुपये जे आहेत ते तुम्हाला या महिना अखेर मिळू शकतात. जे सत्य आहे तेच. ओके, तर सध्या चर्चा अशी आहे की हप्ता येईल दिवाळीनिमित्त हप्ता येईल, चर्चा अशा आहे, परंतु सत्य काय आहे, तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत हप्ता येऊ शकतो ऑक्टोबरचा. आणि राहिला विषय बोनस संदर्भात, तर सध्या सोशल मीडियावरती तुम्हाला सांगितलं जातं 6,000 रुपये मिळतील, 10,000 रुपये मिळतील असं तुम्हाला सांगितलं जातं. तर बोनस संदर्भात तर कुठलाच GR किंवा कुठलाच निर्णय झालेला नाही, त्यामुळे नीटपणे अपडेट बघत राहा. जे सत्य कोणी सांगत असतं ते सत्य व्हिडिओ तुम्ही बघत चला, उगाच फेक व्हिडिओ बघायचे. आपले चॅनलचे व्हिडिओ बघा, सत्य माहिती तुम्हाला दिली जाते. आणि हे बघा, बोनस वगैरे काही मिळणार नाही, त्या संदर्भात GR आलेला नाही. लाडक्या बहिणींना कुठलाच बोनस नाही, फक्त दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आणि हे जे काही बोनस वगैरे आहेत ते इतर काही कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत असतं दिवाळीनिमित्त, लाडक्या बहिणींना नाही. फक्त लाडक्या बहिणींना हप्ता मिळतो आणि ऑक्टोबरचा हप्ता आता मिळेल या महिन्याच्या अखेरपर्यंत. चला पुढे बघा अपडेट.
चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. आता जी माहिती आहे आजच्या टॉप बातम्या, हे टॉप बातम्या बघा, सर्व कामाच्याच बातम्या आहे. हे बघा, पहिली बातमी बघू शकता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना अच्छे दिन, पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमात मोठे बदल, कोट्यवधी कुटुंबियांची दिवाळी झाली गोड. केंद्र सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पेन्शन आणि इतर लाभांसाठी महिने कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत. सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्याच्या 2 महिने आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर PPO देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पेन्शन मित्र करणार मदत. हे बघा, या प्रक्रियेतील सर्वात मोठा बदल म्हणजे प्रत्येक सरकारी विभागात आता एक पेन्शन मित्र किंवा कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. हे अधिकारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अर्ज भरण्यापासून ते सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत मदत करतील. इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळवून देण्याची जबाबदारीही याच अधिकाऱ्यांवर असेल. यामुळे कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. डिजिटल प्रणालीमुळे कामाला वेग. सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने भविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. सर्व मंत्रालय आणि विभागांना या पोर्टलशी जोडण्यात आले आहे, ज्यामुळे पेन्शन प्रकरणावर ऑनलाईन लक्ष ठेवता येईल. कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक आता डिजिटल स्वरूपात HRMS ठेवली जाणार असल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे होईल. ओके, चला, ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती. ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 2 बघा. आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या मदत पॅकेजचे नवीन अपडेट आले. बघा, राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल. मदत कशा प्रकारे दिली गेली याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्पष्ट होईल. दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव OP गुप्ता यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या 31,000 कोटीच्या पॅकेजपैकी 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी आजवरचे सर्वात मोठे पॅकेज असल्याचा दावा पवार यांनी केला. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील या संकटात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली आहे. अतिवृष्टी संदर्भातील अहवाल लवकरच पूर्ण होणार असून अंतिम अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकार मदत करणार असल्याचं शहा यांनी सांगितले आहे. या अहवालात पिकांचे झालेले नुकसान, जनावरे तसेच जीवितहानी, रस्ते, पूल, विहिरी यांचे झालेले नुकसान याचा एकत्रित ताळेबंद दिला जाणार आहे. केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल व त्याचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर मदत राज्याला मिळेल असेही पवार म्हणाले. ही मदत दिवाळीपूर्वी मिळेल का, याबाबत पवार यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना ही मदत दिवाळीपूर्वी देण्याचा स्पष्ट सूचना दिल्याचे सांगितले. बघा,
तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती शेतकरी भावांसाठी. तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये 2 टॉप बातम्या बघितल्या आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. तुम्हाला सर्वांना माहीत आहे लाडकी बहीण योजना असो किंवा इतर महत्त्वाची बातम्या असो, टॉप बातम्या असो, कामाची माहिती असो, सर्व माहिती फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.